काल्याच्या कीर्तनाला यायचं. मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलं का? सिद्धांत, जर बाकीचे सगळे साधनं करतो आणि जर नुसतं नाव नाही घेतलं तर बाकीच्या साधनाला किंमत, आणि नुसतं नाम घेतलं तर बाकी साधने अनायसे त्याला लागून. कारण की समसमान पुण्य लालवाडीच्या पाथरीला गुढीनगरला कीर्तनाला यायचं. काल्याच्या कीर्तनाला यायचं. त्याने सकाळी त्याच्या सुनबाईला म्हणले, दोन्ही बघा सुंदर असा गुढीनगर मध्ये काल्याचा कार्यक्रम आहे आणि मला तिकडे कीर्तनाला जायचं. आता सासूबाईच्या सुनबाई थोड्या खट्याळ होत्या. मग सासूबाईला लई त्याच्या पुढे जाता येत नव्हतं. मग त्यामुळे आत्या आम्हाला वावरात काम आहे, हे लेकरं तुमच्या सांभाळी. किती लेकरं होते? 4, हिचे 2, हिचे. आता लेकरं काही साधे नव्हते पण बारकाई होते. ते लेकरं तुम्ही काल्याला जा, नाहीतर कुठं जा, पण हे लेकरं पहा. माझी म्हातारी थोडी चॅप्टर होती, तिच्या मनात 10 ते 12 काला बुंदी घेतली, गोणीत भरली की म्हातारी साधी नव्हती. म्हातारी डोकं लावलं आपल्याला काय लालवाडी पासून आंबडला जायचं. 4 लेकरं म्हणे ते लालवाडीच्या फाट्यावर आल्याच्या नंतर मग ती रिक्षावाल्याला भेटली. दादा अंबडच्या गुढीनगर मध्ये जायचंय, अशा प्रकारचा कार्यक्रम आहे, मग किती घेतात? त्या म्हातारी बरोबर पिशवी होती, 2 पिशव्या होत्या, 2 लेकरं होते. इकडे त्याच्या मात्रिकेकडे मी थोडं वाटवून येते. पिशव्या होत्या, 2 लेकरं होते. तर मग ते ठिकाणी रिक्षावाला काय म्हणला, म्हणे आजी तुम्ही एक काम करा, तुमचे द्या 30 रुपये, लेकरां पिशव्या फुकटच घेतो. लेकरां पिशव्या फुकटच घेतो, तुमचे किती द्या? 30 द्या. आता म्हातारी दामता चढ होती आणि म्हातारी चॅप्टर होती. म्हातारी म्हणे, बाबा लेकरां पिशव्याचे जर पैसे नसले आणि मग 30 असले, लेकरां पिशव्या फुकट मध्ये घेऊन मी ते पै ती काय म्हणली, मी ते पै रिक्षावर जाम झालं. ती म्हातारीवर खडेवणी करून मागायला लागली. आता म्हातारी असली तर फुकट कोण आहे? लेकरां पिशव्या. आता म्हातारीच नसते तर लेकरांना पिशव्या येईल काही. तसंही ते नाम घेतलं सगळं आलं आणि सगळं गेलं, नाम नाही घेतलं सगळं गेलं.